आता नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपडेट घेण्यासाठी कारण इथे जी निवडणूक झाली होती त्याच्या मतमोजणीला देखील सुरुवात झाली आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे संदीप गुळवे, शिवसेनेचे किशोर दराडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार या तीन प्रमुख पक्षांचा अपक्ष असलेले विवेक कोल्हे यांच्यात चौरंगी लढत झाली आहे। आज या निवडणुकीचा निकाल समोर येतोय, त्यामुळे सगळ्याच राज्याचं लक्ष नाशिकच्या निकालाकडेही लागून राहिलेलं आहे। त्यामुळे या महत्त्वाच्या निवडणुकीचे अपडेट्स देखील आपण घेणार आहोत। पण आत्ताची एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून आलेली, कारण नाशिकमध्ये अशा पद्धतीने आता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होतीये। नाशिक शिक्षक मतदारसंघामधली ही लढत अत्यंत महत्त्वाची होती, कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे संदीप गुळवे, शिवसेनेकडून किशोर दराडे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार, त्याचबरोबर अपक्ष असलेले विवेक कोल्हे यांच्यात ही चौरंगी लढत झालेली आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज मतमोजणी प्रक्रिया संपन्न होतीये। नाशिकच्या मतमोजणी केंद्रावरती आपण आहोत आणि मतमोजणीला प्रत्यक्षामध्ये सुरुवात झालेली आहे। नाशिकमध्ये जवळपास 60,000हून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि या सगळ्या मतदारांची मतमोजणी जी आहे ती आता सुरू झालेली आहे। साधारणतः रात्री उशिरापर्यंत ही मतमोजणी सुरू राहील। एकूण 30 टेबलवर 180 कर्मचाऱ्यांद्वारे ही मतमोजणी होणार आहे। प्रत्येक टेबलवर 6 कर्मचारी अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते निवडणूक विभागाकडून करण्यात आलेलं आहे आणि प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। त्याची ही सगळी दृश्य आहे। नाशिक मतमोजणी केंद्रावरती आपण आहोत आणि या मतमोजणी प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता या मतमोजणीचा निकाल नेमका काय असेल हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।